हे कोथिंबीर, शेपू, आता आमची मम्मी बघा कशा भाज्या खुडतात. आलू पण हे आता ते एवढ्या भाज्या आणल्या पण आरतीला येतं बाई टेन्शन भाजी. मग मी बसते भाज्या घेऊन घंटो का काम मिनटो में हो जाता. मी घंटो का काम मिनटो मी. हे बघ हे शेंगा पण मस्त होते ताज्या ताज्या बघ. जाऊ दे पण महाग होते पण फ्रेश होता पण है ना. हा चलो फिर भाज्या एकदम फ्रेश. आंबे आणले ना ना. ओके ओके. आंबे स्वस्त आहे बाई. हो ना. झालं ना मग आता आळ्या पडल्या त्याच्यात. पाऊस पडला. अद्रक तर एकच नंबर महाग झालं 250 रुपये किलो. 250 रुपये किलो अद्रक. आता बघ बरं आपण अद्रक लावला असत आपल्याला किती भावाला असतात. जेव्हा आपण आले तर जेव्हा आपण लावली होती शेतात तेव्हा कुठे भावाला 10,000 रुपये क्विंटलला गेली. हो 25 क्विंटल अशी दिली मोजून. गेली ती काय बाई. आणि आता बघ ना किती भाव आला तर अद्रकला पण. चाकू दे मग. चालू आहे कॅमेरा चालू आहे. काय करायचं पटकन भाजी आपल्याला निवडायची ना. आपल्या मागे गडबड आहे खूप. काय नाही करायचं असं काय गडबड असली ना भाजी तोडायची सरळ अशी करायची. असे केलं हे बाजूला केलं की असे पकडायचे वरून आणि मग अशी झटकायची. पूर्ण स्वच्छ भाजी होऊन जाते. चांगली भाजी बाजूला राहून जाते. हे बघ झाली भाजीची भाजी तोडून. किती वेळ लागतो बघ बरं भाजी तोडायला. हे बघ बाबू काय हे बघ अशी भाजी तोडते मी. हा ए बघ बाबू थांबतो. हे बघ असे पकडले झाली कोथिंबीर तोडून. हे बघ तू सोडच तोपर्यंत तर माझी तू सोडच तोपर्यंत मला चाकू दे बाबा चाकू दे. पटकन माझी भाजी तोडून जाते. झाले बघ झाली आपली भाजी कोथिंबीर. आई पहले खूप फास्ट आहे. आई पहले खूप फास्ट आहे. थोडेसे मम्मा स्लो आहे पण. हे बघ हे मला करू मला करायचं होतं ते. ते कर ना पालकचं. ठीक आहे. टाकी घे ना तिकडून तू जरा. अरे हात टाकला माझा. मम्मी या शेंगांची काही ट्रिक सांगा ना कसं सोलता पटापटा तर. असं केलं का मग अर्ध्या वर्ग त्याच्या यायचंच नाही निघून देतात. अशा करायच्या मग उचलले का ते तेवढं टाकले का ते बघ असं केलं का बरंच निघून गेलेले राहतात. असं केलं फास्ट होतं ना ते पण. मग एवढं असं झालं की झाली शेंग. हे बघ हे राहिलेले ना असं काढायचं टेकलं 2 ठिकाणचं उचललं की झाली शेंग. असं करायचं फास्ट होऊन जाईल. कापताना तिला अशी आडवी धरली ना अशी कापली ना बरोबर. काय करतोय तू काय करतो बाबा सांग. मी आता हे करतोय. आईला नाही माहिती आहे ना. नाही ना तुला माहिती आहे व्यवस्थित आहे ना. किती पटपट झाल्या बघ बरं. एवढ्या भाज्या फुडल्या पटकन झाल्या लगेच. हो 10 मिनिटाचं झालं सगळं. असं केलं की आणि एकदाच करून ठेवलं तर का आपल्याला मग आठवडाभर टेन्शन नाही राहत. घेतली भाजी काढली की बनवली. अरे हे नाही पाहिजे होतं. कोणते पाहिजे मग तुला. हे बघ झाले. नंतर मग सगळं सामान आता फ्रीज आणून घेतो.